नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 4 हवामान याच्या अगोदर आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये हवा म्हणजे काय आणि हवामान म्हणजे काय याविषयी माहिती घेतलेली आहे। या प्रकरणामध्ये हवामान म्हणजे हवामानाचा विचार दोन देशांचा केलेला आहे, भारत आणि ब्राझील। हवा म्हणजे काय, विशिष्ट वेळची हवामानाची अल्पकालीन जी स्थिती असते त्या अल्पकालीन स्थितीला आपण हवा असे म्हणतो। म्हणजे ती हवा जशी एका ठिकाणी असेल तशी दुसऱ्या ठिकाणी असणार नाही, कारण हवेवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत। ऊन, वारा, पाऊस, आर्द्रता, वारा इत्यादी हवेवर परिणाम करणारे घटक आहेत। तसं हवामान अनेक वर्ष, अनेक दिवस विशिष्ट ठिकाणाची हवेची स्थिती आणि त्याचे अनुमान काढलं जातं आणि त्या अनुमानावरून त्या प्रदेशामध्ये सरासरी हवामान कसं आहे हे सांगितलं जातं। तर चालू प्रकरणामध्ये आपण हवामान म्हणजे हवामानावर परिणाम करणारे घटक असतील, म्हणजे एखादं ठिकाण किती अंश अक्षवृत्त आणि किती अंश रेखावृत्तावर आहे याचाही हवामानावर परिणाम होणार आहे। एखाद्या ठिकाणाला किती बाजूला समुद्रकिनारा लाभलेला आहे किंवा समुद्रकिनारा लाभलेला नाही याचाही परिणाम हवामानावर होणार आहे। एखादं ठिकाण विषुववृत्तावर आहे की विषुववृत्तावर आहे किंवा मकरवृत्तावर आहे याचाही परिणाम हवामानावर होणार आहे। एखादं ठिकाण विषुववृत्तापासून किती अंश उत्तर आणि किती अंश दक्षिण यांच्या दरम्यान आहे याचाही परिणाम हवामानावर होणार आहे। शिवाय एखादा प्रदेश पर्वतीय प्रदेशाचा असेल आणि त्या ठिकाणी कमाल तापमान आणि किमान तापमान यांच्यामध्ये फरक पडत असेल, उदाहरणार्थ जम्मू काश्मीर या ठिकाणचं काही वेळचं हवामान म्हणजे हवे त्या ठिकाणी -अंश मध्ये हवा असते, म्हणजे त्या ठिकाणी तापमान किती असतं, -अंश वजा 40° पर्यंत ते तापमान गेलेलं असतं। म्हणजे या प्रकरणामध्ये आपण फक्त दोन देशामध्ये हवामान कसं आहे याच्यासाठी आपलं दोन्ही देशाचं स्थान कुठं आहे, भारताच्या मध्यभागातून काय गेलेलं आहे, कोणतं वृत्त गेलेलं आहे, आणि ब्राझीलच्या मध्यभागातून विषुववृत्त गेलेलं आहे आणि भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त गेलेलं आहे। म्हणून दोन्ही देशामध्ये तापमानामध्ये आपल्याला विषमता आढळून येते। तर ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार भारतापेक्षा मोठा असल्यामुळं ब्राझीलमधील हवामानामध्ये विविधता आढळते। म्हणजे भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं ब्राझीलपेक्षा लहान आहे, म्हणजे ब्राझील भारतापेक्षा मोठा आहे आणि ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे आडव्या रेषेचा विस्तार भारतापेक्षा जास्त आहे। म्हणून भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये सुद्धा हवामानामध्ये विविधता आढळते। विषुववृत्ताजवळ व मकरवृत्ताच्या दक्षिण भागामध्ये समशीतोष्ण हवामान आहे। म्हणजे ब्राझीलमधून विषुववृत्ताजवळ उष्ण हवामान आहे, म्हणजे ब्राझीलच्या मध्यभागातून विषुववृत्त गेलेला आहे, त्या विषुववृत्ताच्या भागामध्ये हवामान कसं आहे, उष्ण आहे, कारण त्या प्रदेशामध्ये सूर्याची सूर्यकिरण लंबरूप पडतात, म्हणून त्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो आणि हवेचा दाब कमी असल्यामुळं ती हवा ऊर्ध्वमुखी होते आणि बाकीच्या प्रदेशातून जी हवा येत असते ती हवा समुद्रावर येणारी हवा बाष्पयुक्त असते, म्हणून ही बाष्पयुक्त हवा त्या प्रदेशामध्ये जाते आणि त्या प्रदेशामध्ये पाऊस पडतो। तसेच ब्राझीलच्या आग्नेय भागामध्ये तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यापासून या देशाला पाऊस मिळतोय। म्हणजे ईशान्य दिशेकडून आणि आग्नेय दिशेकडून
म्हणजे ही बाजू इथं तुम्हाला जे सूची दिलेली आहे, या बाजूकडून जो पाऊस येतोय, वारं येतंय, त्या वाऱ्यामुळं या देशाला पाऊस मिळतोय. आग्नेय आणि ईशान्य भागाकडून येणाऱ्या वाऱ्यापासून. आणि हे वारं बाष्पयुक्त असल्यामुळं, हे वारे समुद्राहून येत असल्यामुळे हे वारं बाष्पयुक्त असतं. आणि भारताप्रमाणेच ब्राझीलला सुद्धा काही तीव्र असे कडे निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ अजरस नावाचा कडा आहे. जसं दक्षिण भारतीय पठारी प्रदेशामध्ये पूर्व घाट आणि पश्चिम घाट आहेत, तसं ब्राझीलच्या समुद्रकिनारी प्रदेशामध्ये काही कडे आहेत. उदाहरणार्थ अजरस नावाचा कडा आहे. ब्राझीलच्या उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. म्हणजे ब्राझीलचा उच्चभूमीचा भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. म्हणजे उत्तर पूर्व बाजूला समुद्र लाभलेला आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजरस कड्यापासून अडथळा निर्माण होतो. म्हणजे कोणता समुद्र आहे? उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. इथं बाण दाखवलेले आहेत. म्हणजे ही बाण वाऱ्याची दिशा दाखवतात. आणि ते वारे या ब्राझीलच्या दिशेने येत असल्यामुळं ते वारे बाष्पयुक्त असतं. आणि परिणामी अजरस कड्याचा त्या वाऱ्याला अडथळा निर्माण होतो. हे वारे ऊर्ध्वमुखी होतात. आणि ऊर्ध्वमुखी झाल्यानंतर त्या हवेतील बाष्पधारण क्षमता संपलेली असते. परिणामी या अजरस कड्याच्या पूर्व बाजूला, म्हणजे ब्राझीलच्या पूर्व बाजूला अजरस कडा आहे. म्हणजे त्या अजरस कड्याच्या पूर्व बाजूलाच पावसाचं प्रमाण जास्त आहे. परिणामी हे वारे हा अजरस कडा ओलांडतात. ओलांडल्यानंतर हवेमध्ये बाष्पधारण करण्याची क्षमता वाढते. परिणामी अजरस कड्याच्या पश्चिम बाजूला पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. एक परीक्षेला प्रश्न विचारतात, महाबळेश्वरपेक्षा वाईला पावसाचं प्रमाण कमी आहे, अजरस कड्याच्या पूर्व बाजूच पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि पश्चिम बाजूला पावसाचं प्रमाण कमी आहे. ज्या वेळेला आपण भारताचा प्राकृतिक किंवा हवामानाचा विचार करणार आहोत, त्या पॉइंटमध्ये महाबळेश्वर आणि वाई हे ठिकाण कुठं आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि त्या अजरस कड्याच्या पूर्व बाजूला प्रतिरोध ज्याच्यामुळे हा पाऊस पडलेला आहे, त्याच्या वाऱ्याकडल्या बाजूला, म्हणजे वारा ज्या दिशेने वाहतोय त्या दिशेला पाऊस पडतो. उच्चभूमीच्या पलीकडे वाऱ्याचा प्रभाव कमी होतो. म्हणजे अजरस कडा ओलांडल्यानंतर त्या वाऱ्याचा प्रभाव कमी होतो. म्हणजे हवेमध्ये बाष्प कमी होतं, वाहण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे तेथे अत्यल्प पाऊस पडतो. प्रश्न विचारतात, अजरस कड्याच्या पूर्व बाजूला पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि अजरस कड्याच्या पश्चिम बाजूला पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजे अजरस कड्याच्या पश्चिम बाजूचा हा जो प्रदेश आहे, तो प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण एकदम कमी आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेमध्ये आढळतोय. म्हणजे हा प्रदेश ईशान्य बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतोय. या शुष्क प्रदेशास आवर्षण चतुर्कोश असेही म्हणतात. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर पाठ करून ठेवा. 99% हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. काय प्रश्न विचारला जातो? आवर्षण चतुर्कोश प्रदेश म्हणजे काय? आवर्षण म्हणजे पावसाचं प्रमाण एकदम कमी. चतुर्कोश म्हणजे विशिष्ट ठिकाणामुळं त्याच्या विरुद्ध बाजूला पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर बघा, अटलांटिक महासागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे या अजरस कड्याला अडतात. या वाऱ्याला अजरस कड्याचा अडथळा निर्माण होतो. आणि अडथळा निर्माण झाल्यानंतर हे वारे ऊर्ध्वमुखी होतात. आणि ऊर्ध्वमुखी झाल्यानंतर हवेमध्ये बाष्पधारण करण्याची क्षमता संपते. परिणामी सांद्रीभवन होऊन या अजरस कड्याच्या पूर्व बाजूला पावसाचं प्रमाण जास्त आहे. आणि परिणामी हे वारे हे घाट ओलांडतात आणि पश्चिम बाजूला प्रवेश करतात. त्यावेळेला त्या हवेमध्ये बाष्पधारण करण्याची क्षमता वाढलेली असते. म्हणून हे वारे
हा कडा ओलांडल्यानंतर ज्या भागामध्ये प्रवेश करतात त्या भागामध्ये पाऊस देत नाहीत. म्हणून त्या भागाला म्हणजे हा भाग साधारणतः पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि हा भाग ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये आहे. म्हणून या भागाला आवर्षण चतुर्कोश प्रदेश असं म्हटलं जातं. म्हणजे ब्राझील प्रमाणेच भारतामध्ये सुद्धा असे भाग आहेत. राजस्थान आवर्षण चतुर्कोश, त्याला पण पर्जन्य छायेचा प्रदेश, म्हणजे ब्राझीलमध्ये असा प्रदेश आहे आणि भारतामध्ये सुद्धा असा प्रदेश आहे. तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे. बघा, भारताच्या विरोधात म्हणजे विरोधाभास आहे. तापमानाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर ब्राझीलच्या उत्तरेला हवामान उष्ण आहे व दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान त्या तुलनेने कमी आहे. म्हणजे उत्तर बाजू उष्ण आहे आणि दक्षिण बाजू कमी उष्ण आहे. यात ऋतूनुसार विविधता आढळते. म्हणजे वेगळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, परतीचा मान्सून काळ या ऋतूमध्ये या तापमानामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात जास्त फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्याचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. म्हणजे ब्राझीलच्या मध्यभागातून विषुववृत्त गेलेला आहे आणि सागरी प्रवाह जवळ असल्यामुळं या प्रदेशामध्ये तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण होतो. म्हणजे विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक न पडण्याचं कारण काय आहे? या प्रदेशामध्ये जे वारं येतंय ते वारं ऊर्ध्व दिशेनं, ऊर्ध्व म्हणजे वर आकाशाकडं, आणि तसेच व्यापारी वाऱ्याचा एकत्रीकरणाचा पट्टा हा क्षीण म्हणजे त्याची शक्ती कमी होते, त्याचा वेग कमी होतो. म्हणून या प्रदेशामध्ये जास्त वादळं किंवा आवर्त निर्माण होत नाहीत. जशी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याला अशी वादळं निर्माण होतात. या वादळामुळं ते वादळं गोल फिरतात, त्या वाऱ्याची टक्कर होते. मग ही वादळं का निर्माण होत असतील? कारण एखाद्या प्रदेशामध्ये उष्णता जास्त असेल तर हवा तापते आणि ती हवा ऊर्ध्वमुखी होते. त्या हवेची जागा घेण्यासाठी दुसऱ्या प्रदेशातील हवा वेगाने येत असते. परिणामी त्या हवेची टक्कर होते आणि टक्कर झाल्यानंतर ती हवा एकमेकाभोवती गोल भिंगते, बोहऱ्यासारखी गोल भिंगते आणि त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये वावटळ असं म्हणतो. म्हणून ब्राझीलच्या किनारी भागात वादळे क्वचित होतात. असा एक प्रश्न विचारतात परीक्षेला की ब्राझीलच्या किनारी भागामध्ये क्वचित वादळ होतात. त्याचं कारण काय असेल? या प्रदेशामध्ये वाऱ्याचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. म्हणजे वारा आकाशाच्या दिशेनं हवा वाहत असते. व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा क्षीण होतो, त्याची शक्ती कमी होते आणि म्हणून या प्रदेशामध्ये जास्त आवर्त होत नाहीत किंवा वादळे फारशी होत नाहीत. या देशाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधामध्ये आहे. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. म्हणजे या देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेला आहे, त्यामुळं त्या तापमानामध्ये उष्णता जास्त आहे, तापमान जास्त आहे. म्हणजे त्या भागामध्ये, विषुववृत्ताच्या भागामध्ये तापमान कक्षा जास्त आहे. अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सरासरी तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस इथपर्यंत असू शकतं. म्हणजे ब्राझीलच्या उत्तर बाजूला अमेझॉन नदीचे खोरे आहे. त्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये जास्त फरक पडत नाही. साधारणतः 25 ते 28 अंश सेल्सिअस पर्यंत त्या प्रदेशाचं तापमान राहू शकतं. तर उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये हवामान थंड असते. म्हणजे उच्चभूमी कुठं आहे? अजरस कडा आणि अजरस कड्याच्या उत्तर बाजूला, आणि इकडं अमेझॉन नदीच्या उत्तर बाजूला समुद्र सानिध्यामुळे या प्रदेशामध्ये हवामान सौम्य आणि आर्द्रता त्या हवेमध्ये जास्त असते. म्हणजे या प्रदेशामध्ये हवामान सौम्य
म्हणजे हवेमध्ये जास्त उष्णता नसते आणि त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सुमारे 2000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो, तर आग्नेय भागामध्ये साधारणतः किनारपट्टीच्या भागामध्ये साधारणतः 1000 ते 1200 मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. म्हणजे हे झाले हवामानाची स्थिती. म्हणजे ब्राझीलच्या उत्तर बाजूनं अमेझॉन नदीचे खोरे आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये जास्त फरक नाही. उत्तर बाजूला पर्वतीय प्रदेश आहे, दक्षिण बाजूला अजरस कडा आहे, उत्तर पूर्व आणि दक्षिण बाजूला महासागर आहे. या महासागरावरून वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा या ब्राझीलकडे आहे. म्हणून ब्राझीलच्या किनारी भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. उदाहरणार्थ अजरस कडा. आणि भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीनं ब्राझीलने भाग व्यापलेला आहे, भूमी व्यापलेली आहे. म्हणून ब्राझीलच्या हवामानामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. आता दुसऱ्या देशाचा आपण विचार करू. दुसऱ्या देशाचा म्हणजे भारताचा विचार करू आपण. तर भारतामध्ये सुद्धा हवामानामध्ये विविधता आढळते. कारण भारताचे 5 प्राकृतिक विभाग पडलेले आहेत आणि भारताला 3 महासागर समुद्र किनारे लाभलेले आहेत. एक अरबी, एक बंगाल आणि एक हिंदी महासागर. भारताचा उत्तरेकडील भाग उंच वाट्याचा आहे आणि त्यामुळं त्या प्रदेशामध्ये बर्फाने आच्छादलेले पर्वत निर्माण झालेले आहेत. म्हणजे भारताचं उत्तरेकडचं हवामान कसं आहे, शीत आहे. आणि दक्षिण बाजूला त्या हवामानामध्ये तापमानामध्ये वाढ होत जाते. म्हणजे भारताचं हवामान मान्सून म्हणजे बदल. देशाच्या मध्यभागातून गेलेलं कर्कवृत्त म्हणजे ब्राझीलमधून विषुववृत्त गेलेलं आहे आणि भारतामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजे विषुववृत्त जर असेल तर उष्णता जास्त आणि कर्कवृत्त असेल तर सूर्यकिरणं थोडी लंबरूप पडतात. विषुववृत्त एवढी नसून त्यापेक्षा कमी, म्हणून विषुववृत्तीय सूर्यकिरणं लंबरूप पडतात. कर्कवृत्तावर सूर्यकिरणं लंबरूप पडतात. त्यामुळे या प्रदेशामध्ये सरासरी वार्षिक तापमान अधिक असतं. तसेच ते दक्षिणेकडे वाढत जातं. म्हणजे हिमालयाकडे तापमान जास्त आहे, कर्कवृत्ताकडे तापमान जास्त आहे आणि जसजसं त्याच्या दक्षिण बाजूला येऊ, म्हणजे इकडं कन्याकुमारीला येऊ, पठारी प्रदेशाकडे येऊ, तसतसं तापमान कमी दक्षिणेकडे अधिक असते. तसेच ते दक्षिणेकडे वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर, हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये काही भागामध्ये तापमान -40° पेक्षा खाली येते, कमी होते. म्हणजे हिमालयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जम्मू काश्मीर या प्रदेशामध्ये किंवा हिमालयन पर्वतीय प्रदेशामध्ये हिवाळ्यातील तापमान -°C म्हणजे -40° इथपर्यंत ते तापमान जातं. म्हणजे भारताचा उत्तर भाग हा शीत आहे आणि दक्षिणेकडे तापमान वाढत जातं. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची यांच्यामुळे निर्माण झालेला आहे. म्हणजे भारताच्या या हवामानामध्ये विविधता का निर्माण झालेली आहे, भिन्नता का निर्माण झालेली आहे. तर भारतीय हवामान मान्सून प्रकारचं आहे, बदल. म्हणजे हवामानामध्ये विविधता आहे. अक्षवृत्तीय स्थान म्हणजे भारताचं अक्षवृत्तावरील स्थान आणि समुद्रसपाटीपासूनची भारताची उंची म्हणजे भारताच्या भूमीची उंची यामुळे निर्माण झालेली आहे. हिंदी महासागर, हिमालय पर्वताचा भारतीय हवामानावर मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतोय. म्हणजे हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडणारे घटक कोणते, तर भारताचं अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि महासागराचं सानिध्य या सर्व घटकांचा
त्याच्यावर परिणाम पडतोय. हिमालयामुळे उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वारे या हिमालयामुळे अडवलं जातं. नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगापासून परत फिरतात. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक टेकड्यापासून ते परत फिरतात. पंजाबचा मैदानी प्रदेश, राजस्थानचा काही भाग उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे हे वारे वाहू लागतात. म्हणजे उत्तर बाजूला तापमान वाढल्यानंतर तापमान वाढतं आणि दक्षिण बाजूला हवेचा दाब जास्त होतो. म्हणजे हिंदी महासागरावर हवेचा दाब जास्त झाल्यानंतर हिंदी महासागरावरून हे बाष्पयुक्त वारे भारताच्या भूमीकडे प्रवेश करतं आणि भारताच्या भूमीलाच हे वारं पाऊस देतं. या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पडतोय. म्हणजे भारताला गुजरात पासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिम बंगाल पासून कन्याकुमारीपर्यंत डोंगराच्या 3 समांतर रांगा आहेत. त्याला आपण पूर्व घाट आणि पश्चिम घाट म्हणतो. मग आपण सांगितलेलं होतं की अजरस कड्यावर त्याच्या विरुद्ध बाजूला पूर्व बाजूला पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि पश्चिम बाजूला पावसाचं प्रमाण कमी आहे. तर ज्या वेळेला उत्तर भागामध्ये तापमान वाढलेलं असतं आणि दक्षिण भागामध्ये महासागरावर तापमान कमी झालेला असता, हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा हे बाष्पयुक्त वारे भारताच्या भूमीमध्ये प्रवेश करतात. तेव्हा भारताच्या भूमीमध्ये जात असताना त्यांना पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे लागतात. परिणामी हे वारे ऊर्ध्वमुखी होतात. हा घाट ओलांडत असताना त्यांच्यामध्ये सांद्रीभवन करण्याची क्षमता संपते. परिणामी या घाटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे वाऱ्याच्याच दिशेनं हे वारे पाऊस देतात. परिणामी जेव्हा हे वारे हा घाट ओलांडतात तेव्हा त्या वाऱ्यामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता वाढलेली असते आणि परिणामी त्या भागात पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. म्हणून महाबळेश्वर हे ठिकाण पश्चिम घाटाच्या पश्चिम बाजूला आहे आणि वाई हे ठिकाण पश्चिम घाटाच्या पूर्व बाजूला आहे. परंतु घाटाच्या वातभिमुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. हे वारे आरवली पर्वतांना समांतर वाहत असतात. म्हणजे आरवली पर्वताला समांतर वाहून ते पुढे गुजरात आणि राजस्थान पर्यंत जात असतात. आणि त्यावेळेला पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं दक्षिण भागामध्ये म्हणजे समुद्रावर तापमान वाढतं आणि हिमालयामध्ये तापमान कमी होतं. कारण त्या ठिकाणी सूर्याची किरणं लंबरूप पडत नाहीत. उलट महासागरावर सूर्याची किरणं लंबरूप पडतात आणि परिणामी वारं जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतं. म्हणजे उत्तर बाजूकडून दक्षिण बाजूकडे हे वारे वाहू लागतात. त्यालाच आपण परतीचा काळ किंवा परतीचा मान्सून काळ असं म्हणतो. म्हणजे भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे प्रमुख 3 ऋतू आहेत. परंतु पावसाळ्याचे 2 प्रकार केलेले आहेत. एक पावसाळा आणि एक परतीचा मान्सूनचा काळ. कारण हा काळ ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्वारी पेरणीच्या कालावधीमध्ये त्याला आपण हस्त नक्षत्र म्हणतो. आणि हे वारे जेव्हा परत फिरतात आणि परत फिरत असताना भारताच्या संपूर्ण भागाला हे वारे पाऊस देतात. हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात व त्याची बाष्पधारण क्षमता वाढते. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध प्रकारचा हिमालयाच्या बाजूला पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगापासून हे वारे परत फिरतात म्हणजे परत महासागराच्या दिशेने येतात. त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. म्हणजे ज्या मार्गाने ते आलेले आहेत, महासागरावरून ते आलेले आहेत, परत हिमालयात जवळून हे वारे परतीचा प्रवास सुरू करतात, माघारी फिरतात. तेव्हा ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. द्वीपकल्प म्हणजे भारतीय पठारी प्रदेश. आपण ज्या ठिकाणी राहतोय ते महाराष्ट्र पठार आहे. शेजारी कर्नाटक, शेजारी तेलंगण. म्हणजे महासागरातून येणारे हे बाष्पयुक्त वारे पूर्व घाट आणि पश्चिम घाट ओलांडत असताना त्याच भागामध्ये पाऊस देतात आणि अंतर्गत भागामध्ये आल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होतं. जेव्हा हे वारे हिमालयापर्यंत पोहोचतात
तेव्हा सूर्याचं भासमान भ्रमण, पृथ्वीची परिभ्रमण क्षमता यांच्यामुळं सूर्याचं भासमान भ्रमण साधारणतः दक्षिण गोलार्धामध्ये चालू होतं. त्यावेळेला दक्षिण गोलार्धामध्ये सूर्याची लंबरूप किरणे पडतात, म्हणजे महासागरावर उष्णता जास्त होते आणि उष्णता जास्त झाल्यामुळे हवेचा दाब कमी होतो. उलट उत्तर भारतामध्ये उष्णता कमी आहे म्हणून हवेचा दाब जास्त असतो. म्हणून हे वारे परत आपल्या मार्गाने परत फिरतात आणि त्याला परतीचा मान्सून काळ म्हणतात. आणि या परतीच्या मान्सून काळात परत या त्रिकोणाकृती पठारी प्रदेशाला पुन्हा हे वारे पाऊस देतात. भारताचे एकूण 4 हवामान विभाग केलेले आहेत, म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि परतीचा मान्सून काळ. कर्कवृत्त भारताच्या साधारणपणे मध्यातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणलं जात आहे. म्हणजे भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलं असल्यामुळे भारताला उष्णकटिबंधातील देश म्हणून ओळखलं जातं. अनियमित पाऊस, कारण भारतामध्ये पडणाऱ्या पावसामध्ये विषमता आहे, अनियमितता आहे. कधी प्रमाणापेक्षा जास्त, कधी प्रमाणापेक्षा कमी, कधी प्रमाणापेक्षा अति जास्त, तर कधी पाऊसच पडत नाही. म्हणजे भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी आजपर्यंत पाऊस पडलेला नाही. म्हणजे भारतामध्ये पावसाचं प्रमाण अनियमित स्वरूपाचं आहे. दुष्काळ, मग दुष्काळामुळे काय होतं? अन्नधान्य पिकत नाही, पिण्यासाठी पाणी मिळत नाही, प्राण्यासाठी पक्ष्यासाठी पाणी मिळत नाही. चक्रीवादळे, म्हणजे उष्णतेचं प्रमाण ज्या प्रदेशामध्ये जास्त आहे त्या प्रदेशामध्ये चक्रीवादळाचा धोका संभावतो. ज्या वेळेला प्रमाणापेक्षा अति जास्त पाऊस पडतो त्यावेळेला त्या नद्यांना पूर येतात आणि त्या नद्यांना पूर आल्यामुळं प्राणहानी आणि वित्तहानी होते. इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा सामना या देशाला बराच वेळा पाहावा लागलेला आहे, करावा लागलेला आहे. भारतामध्ये किती ऋतू आहेत? उन्हाळा, पावसाळा आणि परतीचा मान्सून काळ आणि हिवाळा असे प्रमुख 4 ऋतू मानलेले आहेत. तर या प्रकरणामध्ये आपण फक्त 2च घटक पाहिलेले आहेत. हवामान, 2 देशामधील हवामान कसं आहे, भारत आणि ब्राझील, त्यांची भूमी कशी आहे, कोणता अक्षवृत्त आहे आणि कोणता देश मोठा आहे, कोणता देश लहान आहे, कोणत्या देशातून विषुववृत्त गेलेला आहे, कोणत्या देशातून कर्कवृत्त गेलेला आहे. अजरस कडा आणि ब्राझीलला लाभलेला समुद्र किनारा, उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. अजरस कडा बघा इथं आहे. अजरस कडा हिला डार्क रेंज दाखवलेली आहे. म्हणजे ब्राझीलचा दक्षिण भाग उंच वट्याचा आहे आणि ब्राझीलचा उत्तर भाग सुद्धा उंच वट्याचा आहे. आणि मध्यभागी ब्राझीलचा उत्तर भाग साधारणतः कोणती नदी आहे ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी आणि भारतामध्ये असणारी सर्वात मोठी नदी तर अमेझॉन नदीचे खोरे. ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी आहे अमेझॉन नदी आणि भारतामध्ये सर्वात मोठी असलेली नदी आहे गंगा नदी. म्हणजे या दोन्ही देशाच्या प्राकृतिक रचनामध्ये, हवामानामध्ये सर्वसाधारणपणे समानता आहे. आकृतीचं निरीक्षण करा. अनेक आकृती आपल्याला दाखवलेल्या आहेत. बघा इथं दाखवलेलं आहे ब्राझीलची भूमी कशी आहे. गियाना उच्चभूमी, त्यानंतर अमेझॉन नदीचे खोरे, म्हणजे त्याची उंची दिलेली आहे 400 मीटर, 400 किलोमीटर. त्याच्यानंतर 1200 किलोमीटर अमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंची आहे. त्याच्यानंतर पॅराना पॅराग्वे 2000 आणि ब्राझील उच्चभूमी साधारणतः 2800 आणि किनारी प्रदेशामध्ये अजरस कडा त्याची 3600. म्हणजे ही झाली ब्राझीलची प्राकृतिक रचना. म्हणजे ब्राझीलला प्राकृतिक रचनेमध्ये विषमता निर्माण झालेली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये, उच्चभूमीमध्ये 21 अंश सेल्सिअस, 1600 मिलीमीटर पाऊस पडतोय. अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये 28 अंश सेल्सिअस आहे
आणि 2000 मिलीमीटर पाऊस पडतोय. त्याच्यानंतर पॅरान आणि पॅराग्वे 21°C 1500 मिलीमीटर एवढा पाऊस पडतोय. आणि त्याच्यानंतर ब्राझील उच्चभूमी याच्यामध्ये 600 मिलीमीटर एवढा पाऊस पडतोय. आणि सर्वात जास्त पाऊस 3600 अजरस कडा या प्रदेशामध्ये पाऊस पडतोय. भारताचाही आपण त्याच पद्धतीनं पाहू. पूर्व घाट, पश्चिम घाट, हिमालय पर्वत बघा इथं सूचीमध्ये दिलेला आहे. कोणता भाग सर्वात जास्त उंच आहे? तर साधारणतः इकडला आसामकडला आणि उत्तर भाग जास्त उंचीचा आहे. भारताचा मध्यभाग सुपीक आहे. दक्षिणेकडला भाग हा पठारी आहे. पठारी भाग कसा महत्वाचा आहे, किनारी भाग कसा महत्वाचा आहे, भारतीय बेटे कशी महत्वाची आहेत याचाही अभ्यास आपण केलेला आहे. तर मित्रहो, आपल्या या पाठ सारांशामध्ये आपण बरीचशी माहिती मिळवलेली आहे. पुढील तासाला आपण पाठ स्पष्टीकरणामध्ये अधिक सखोल अशी माहिती या प्रकरणाची पाहणार आहोत. आज आपण याच ठिकाणी थांबू.